नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना गुड न्यूज. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात हे एकत्र जमा केले जाणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचा अद्यापपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा जुलै महिन्याचा हप्ता हा कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होईल आणि हे 3,000 रुपये रक्षाबंधनाचं गिफ्ट हे नेमकं तुमच्या खात्यावर कधी जमा होईल आणि हे गिफ्ट कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर बघूयात की हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये हे एकत्रित जमा होणार आहे आणि याची माहिती एका वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याने दिलेली आहे. तर राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा हप्ता हा एकत्रित दिला जाऊ शकतो, असे महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळ सोबत बोलताना सांगितलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये त्यांना एकत्रित दिले जाऊ शकतात. ही रक्षाबंधनाची मोठी गिफ्ट लाडक्या बहिणींना सरकार देऊ शकतं, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तर 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून राज्यातील महिलांना दोन हप्ते एकत्र देण्यावर विचार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. तर ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे झाले आहेत, पण अद्याप जुलै महिन्याचाच हप्ता खात्यावर जमा झालेला नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अद्यापपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता हा आलेला नाही, परंतु तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे हप्ते हे रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावरती सरकारचा देण्याचा विचार सुरू असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 20 ऑगस्टच्या पूर्वी जर जमा झाला नाही, तर तुम्हाला एकत्रित जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात, असं वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. तर पुढे बघा, राज्यातील पात्र 1,66,00,000 महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ हा जमा होत आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात लाभ वितरित केला जात असतो. आता 20 ऑगस्ट पर्यंत खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या ज्या 1,66,00,000 पात्र महिला आहेत महाराष्ट्र राज्यातल्या, त्यांच्या खात्यावरती जो प्रति महिन्याला 15 तारखेपर्यंत हा लाभ त्यांच्या खात्यावरती जमा केला जात असतो, परंतु या महिन्यामध्ये 20 ऑगस्ट पर्यंत हा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे. पण असं झालं नाही, 20 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्हाला हे पैसे मिळाले नाही, तर तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये हे तुमच्या खात्यावर येणार असल्याचं आता एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुलै महिन्याचे हप्ता आणि त्याचसोबत ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.